नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आणि ब्लाउजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने करायचं, मापे कशा पद्धतीने घ्यायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा जो ब्लाउज आहे वयस्कर बायांच्या ब्लाउजसाठी आपल्याला काय कशा प्रकारे मापे घ्यायची आणि पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची, तर हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ते तुम्हाला मिळेल आणि नवीन व्हिडिओ पाहता येणार। तर बघू शकता, सर्वात पहिले आपण मापे घेताना ब्लाउजची उंची मोजायची असते। तर पाठीमागच्या साइडने आपण ब्लाउजची सर्वात पहिले उंची मोजून घेतलेली आहे आणि त्यानंतर हा जो पेपर आहे तो फोल्डिंगचा घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपण सर्वात पहिले फोल्ड करून घेतलेल्या पेपरवर ब्लाउजची उंची लावून घेणार आहोत। तर सर्वात पहिले ब्लाउजची उंची जी आहे ती 12 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे 13 इंच जी आहे ते ब्लाउजची उंची इथे पूर्ण आपण लावून घेतलेली आहे। आणि सर्वात पहिले मी सांगते की तुम्हाला आपल्याला जे काही ब्लाउजची उंची घ्यायची असते, तुमच्या ब्लाउजची कितीही उंची असू दे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करावा लागतो। त्यानंतर इथे आता आपण जे आहे ते छाती मोजून घेणार आहोत। तर बघू शकता इथे जी आय बटन आहे आपली आय पट्टी तिथपासून आपल्याला तर कोपऱ्यापर्यंत टेप पकडायचा असतो आडवा। तर हे झालं आपलं छातीचं माप। त्यानंतर आता आपण इथे शोल्डर मोजून घेणार आहोत। तर बघू शकता इथे शोल्डर जे आहे ते आपल्याला अंगावरून जर घेत असेल तर आपल्याला शोल्डर जे आहे ते एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत आपल्याला टेप लावून अशा पद्धतीने मोजून घ्यायचं असते। तर ब्लाउजवर सुद्धा आपण त्याचप्रमाणे मोजून घेणार आहोत। तर इथे शोल्डर जे आहे हे 10.5 इंच आलेला आहे पूर्ण शोल्डर। तर आता आपल्याला इथे शोल्डरचा निम्मे टाकायचा आहे। तर 5.25 इंच इथे मी शोल्डरचा निम्मे लावून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला जी मापे आहे ते आपल्याला इथे टाकावं लागतात। तर त्यानंतर 5.25 इंच लावल्याच्या नंतर तिच्यामध्ये मी 2.25 इंच जे आहे ते गळा रुंदी लावलेली आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने 2.25 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि एक केलेला आहे 5.25 इंचावर। त्यानंतर लगेच आता आपल्याला लावून घ्यायचं आहे मुंड्याचं माप। तर मुंडा इथे मी 5.5 इंचाचा लावलेला आहे, कारण की आपल्याला मुंडा वयस्कर बायांचं ब्लाउज असल्यामुळे कस्टमरचं आपल्याला इथे मुंड्यामध्ये थोडं लूजिंग ठेवायचं आहे। तर कस्टमरच्या म्हणण्यानुसार तर इथे मी 5.25 न घेता 5.5 इंचाचा इथे मी मुंडा जो आहे तो लावून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग। तर आपली छाती जी आहे ते इथे 34 इंच आलेली होती, तर त्याच्यासाठी चौथा भाग जो आहे तो इथे 8.5 इंच लावणार आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला टेप पकडायचा आणि 8.5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे एक लाईन आखून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण 8.5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे। तर इथे मी चेक करते की 8.5 इंच आणि त्यानंतर त्याच्या समोर 1.5 इंचाची मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला छातीचं माप जे आहे ते पूर्ण लावून घ्यायचं। त्यानंतर इथे कमर जी आहे ते आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आता आपल्याला जी आहे ते ब्लाउजची कमर मोजायची आहे। तर कमर आपल्याला जी आय हुकची पट्टी आहे आडपट्टी ती आपल्याला 1 इंचाची सोडून आपल्याला पूर्ण जे आहे ते येणार आपलं गोल राऊंड पूर्ण मोजून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे आपल्याला कमरेचं माप मोजून घेतलेलं आहे। तर आपली पूर्ण जे आहे कमरचा घेर 32 इंच आलेला आहे आणि त्याच्यासमोर 32चा चौथा लावलेला 8 इंच, त्याच्यासमोर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशाप्रमाणे इथे मी माप जे आहे ते लावून घेतलेलं आहे। तर बघू शकता छाती आणि कमर याच्यामध्ये फक्त 2 इंचाचा फरक आहे, कारण छाती 34ची आहे आणि कमर जी आहे ती 32ची आहे। तर इथे फिटिंगची शिलाई जी आहे तर बघू शकता तिरप्यामध्ये आलेली आहे। तर फिटिंगची शिलाई सुद्धा आपली तिरप्यामध्ये येणार आहे, कारण की इथे 2 इंचाचा फरक आहे फक्त छाती आणि कमरमध्ये। छाती 34 आहे आणि कमर आहे जी 32 आहे।
तर हे असं खूप कमी मापामध्ये येत असतं, खूप कमी ब्लाऊजच्या मापामध्ये असं फरक येतो. नाहीतर आपला 4 इंचाचा, 3 इंचाचा, 5 इंचाचा अशा पद्धतीने छाती आणि कमरमध्ये फरक असतो. तर बघू शकता इथे जे आपण छातीचा चौथा, कमरेचा चौथा अशा पद्धतीने मापे टाकल्यानंतर इथे आता आपल्याला लागवायचं आहे बगलमध्ये 1.5 इंचाचा, 1.25 इंच लावून इथे बगलचे 2 भाग लावून घेतलेले आहे, पाठीमागचा आणि समोरचा. त्यानंतर लगेच इथे आपण लावणार आहोत जे आपली क्रॉसपट्टी आहे. तर क्रॉसपट्टी जी आहे ती हुकलूकच्या साईडने 3 इंच आणि फिटिंगच्या साईडने 2.5 इंचाचं माप लावून इथे अशा पद्धतीने जे आहे ते आपली क्रॉसपट्टी इथे आपण स्केलपट्टीने आखून घेतलेली आहे. आणि त्यानंतर वरच्या भागाने आपल्याला थोडंसं अशा पद्धतीने गोल आकारमध्ये द्यायचा असतो की जेणेकरून आपल्या कटोरीचा खालचा शेप जो आहे तो असा गोल याच्यामध्ये येणार आणि आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसणार. याच्यासाठी आपल्याला खालून क्रॉसपट्टीला थोडासा कर्व आकार द्यायचा असतो. त्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला लावायचं आहे समोरच्या गळ्याची उंची. तर समोरचा जो गळा आहे तो इथे लावलेला आहे मी 6 इंच, की जे गळा जो आहे तो आपला शिवून 5.5 इंचाचा तयार होणार. तर बघू शकता इथे खालून गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच लावलेली आहे आणि वरून पण इथे गळा रुंदी जी आहे ती मी 2.25 इंच लावलेली आहे. आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आणि त्यानंतर कटोरीचा आकार देण्यासाठी खालून मी इथे 1.5 इंचावर एक मार्क केलेला आहे. तर बघू शकता आणि कोपऱ्यामध्ये 1/2 इंच देऊन आपल्याला अशा पद्धतीने वरूपासून तर खालपर्यंत गोल आकार समोरच्या गळ्याचा द्यायचा असतो. तर बघू शकता अगदी आपला परफेक्ट असा गोल गळ्याचा आकार इथे मी लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बगलमधून आपल्याला 2.25 ते 2.5 इंचावर इथे मी एक मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर हे जे तिन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे की जेणेकरून आपली कटोरीचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येणार. तर बघू शकता इथे आपली जी कटोरीचा आकार आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आलेला आहे आणि आपला पेपर कटिंग पण इथे तयार झालेला आहे. खूप कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या मापाचा आपण पेपर कटिंग अशाच पद्धतीने मापे टाकून आपण इथे करू शकतो. फक्त आपल्याला मापानुसार शोल्डर आणि मुंडा याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करावं लागतं, नाहीतर छाती चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, तर हे जे मापे आहे ते आपल्याला सेम टाकावं लागतात. तुमच्या छातीचा जो काही भाग येत असेल त्याचा चौथा भाग घेऊन आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन आणि तुमचं जे काही माप असेल कमरेचं त्याचा चौथा भाग घेऊन इथे 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण इथे मापे टाकावं लागतात. आणि फक्त कमर आणि शोल्डर आणि मुंड्यामध्ये आपल्याला प्रत्येक मापानुसार चेंजेस करावे लागतात. तर अशा पद्धतीने इथे जे आहे ते आपलं पेपर कटिंग झालेला आहे. तर आता आपल्याला इथे 2 भाग जे आहे ते पेपरचे करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा 2 भाग इथे आपल्याला तयार मिळणार आहे. तर पाठीमागचा भाग जो आहे तो सेपरेट आहे आणि जे समोरचा भाग आहे तर इथे आपल्याला समोरच्या भागावर दिसत आहे साईड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी हे 3 भाग जे आहे ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे असतात. तर हा जो पेपर आहे तर याला आपल्याला मधून सर्वात पहिले आपण 2 भाग जे आहे ते करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पाठीमागचा आणि एक समोरचा असे 2 पार्ट जे आहे ते तयार आपले होणार आहे. तर पाहू शकता इथे आपण सेपरेट केलेले आहे, दोन्ही पेपर मधून कट करून 2 भाग सेपरेट केलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे समोरच्या मुंड्याचा गोलाकार. तर बघू शकता इथे खूप आपल्याला सावकाश आणि हळूवारपणे जो आपला मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर त्यानंतर लगेच आपल्याला इथे क्रॉसपट्टी आणि कटोरी आणि साईड पीससुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि समोरचा गळासुद्धा आपल्याला इथे कट करून जे तिन्ही पार्ट आहे ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे असते. तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत तयार होणारी आपली झटपट जी आहे ते पेपर कटिंग इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर बघू शकता इथे 34च्या मापाचं जे आहे ते आपलं वयस्कर बायांसाठी कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचं किंवा पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा. तर बघू शकता इथे साईड पीस, कटोरी, क्रॉसपट्टी आणि पाठीमागचा भाग हे सगळे आता आपल्याला ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने कट करायचे, कुठे आपल्याला मार्जिन लावावं लागतं हे सगळं आता आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे. तर बघू शकता हा जो कापड आहे 80 सेंटीमीटर आहे. तर 80 सेंटीमीटर आपल्याला कोपरापर्यंत बाही पण याच्यामध्येच काढायची आहे. तर ते कशा पद्धतीने आपण कमी कापडमध्ये मोठ्या मापाचा ब्लाऊज किंवा
मोठे मापाचं ब्लाऊज कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं तर हे आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे। ते अशा पद्धतीने आपल्याला जे पाठीमागचा भाग आहे तो इथे अशा पद्धतीने आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर याला साइडनी पूर्ण आपल्याला चॉकनी आखून घ्यायचा आहे। तर बघू शकता मंडळी इथे अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो पाठीमागचा भाग पूर्ण आखून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला ठेवायचा आहे साइड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी, ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून चॉकनी पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जसंच्या तसं तर आपल्याला फक्त साइड पीसला खालून अर्धा इंचाची इथे मार्जिन लावायची आहे, नाहीतर आपल्याला जसा आहे आपला तसाच त्याच पद्धतीने ठेवून आपल्याला पूर्ण चॉकने इथे मार्क करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर कटोरी जी आहे ती आपल्याला वाढून घ्यायची आहे। सर्वात पहिले आपल्याला ही कटोरी जशीच्या तशी ठेवून आपल्याला पूर्ण चारी साईडने आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साईडने याला वाढवून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे हे हुकलूकच्या साईडने इथे मी 1.25 इंच वाढवलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे एक तिरपी रेष आपल्याला आखून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे ह्या साईडने आपल्याला अगदी 1.5 इंच किंवा अर्धा इंच तुम्ही इथे वाढवून घेऊ शकता। तर इथे अशा पद्धतीने मी जे आहे ते पूर्ण वाढवली आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला इथे 1.25 इंच घेऊन पूर्ण। तर आता आपल्याला इथे जशी क्रॉसपट्टी जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे ठेवून आपल्याला पूर्ण याला साईडने चॉकने पूर्ण मार्क करायचे आहेत। आणि त्यानंतर आता आपल्याला पूर्ण जे आपण मार्क केलेलं आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता आपल्याला इथे बाही कट करायची आहे। तर बघू शकता इथे बाहीची जी घडी आहे अशा पद्धतीने आपण इथे केलेली आहे। आणि त्यानंतर सर्वात पहिले आता आपल्याला बाहीची उंची लावून घ्यायची आहे। तुमच्या बाहीची जे काही उंची येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायची आहे। तर इथे 9.5 इंच बाहीची उंची आलेली आहे आणि त्यानंतर 4.5 इंच इथे दंडघेर आलेला आहे। तर सर्वात पहिले आपण उंची लावून घेणार आहोत। जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज कट करत असाल तर मार्जिन 1 इंचाची लावा आणि त्यानंतर साधा ब्लाऊज कट करत असाल तर जी खालची मार्जिन आहे ती 1.5 इंचाची लावायची। तर बघू शकता इथे 1.5 इंच खालची मार्जिन जी आहे ती लावलेली आहे आणि त्यानंतर दंडघेराचे निम्मे लावलेला आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। तर वरच्या साईडने जी आहे ते आपल्याला ब्लाऊजची बाहीची कॅप हाईट जी आहे ते 3 इंच लावलेली आहे मी। आणि त्यानंतर खालच्या रेषेवर दंडघेराच्या निम्मे 1.5 इंच आणि 1 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने इथे जे माप आहे ते लावलेलं आहे। तर बघू शकता इथे। आणि त्यानंतर स्टिचिंग मार्जिन सोडून आपल्याला जे एक्स्ट्राचं आपण 1.5 इंच वाढवले होतो आणि दंडघेराचे निम्मे याचा आपण निम्मे केलेला आहे। आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आणि याचे 3 भाग आपण करून घेणार आहोत। आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला बाहीचा आकार जो आहे तो द्यायचा आहे। तर सर्वात पहिले स्केलच्या साईडने आपल्याला मार्जिन जी आहे ती इथे आखून घेतलेली आहे खालच्या साईडने। तर अशा पद्धतीने आपल्याला जी आहे ती बाहीचं माप इथे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा बॉक्स केलेला आहे तयार। त्याच्यामध्ये बघू शकता इथे मी 2 रेष जे आहे ते मार्क केलेला आहे, समान भाग केलेला आहे त्याचे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा जो आकार आहे तो अगदी हलक्या हाताने द्यायचा। जे नवीन शिकणारे असतात त्यांना असा व्यवस्थित येत नाही परफेक्ट, त्याच्यासाठी आपल्याला भरपूर अशी प्रॅक्टिस केली की अशा पद्धतीने आपल्याला एका झटक्यामध्ये आपल्याला हा जो आकार आहे तो व्यवस्थित लावता येतो। तर अशा पद्धतीने जी आहे ती बाहीची जी आपली कटिंग आहे इथे झालेली आहे। तर बघू शकता इथे मंडळी पूर्ण आपण ब्लाऊजचं कटिंग, पेपर कटिंग, कापड कटिंग मी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक व्हिडिओला जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही जी आहे ती तुम्हाला मिळत राहील। तर बघू शकता इथे सगळं जे पार्ट आहे ते आपण इथे आता पूर्ण कट करून झालेले आहे। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।